खुर्च्या रिकाम्या अधिकारी बसा तिथे खुर्च्या ज्यांना जागा आहे खुर्च्या बसा आणि जरा वर येऊ नका आता कोणी हो तात्या नंतर कार्यक्रम झाल्यावर काहीतरी शिस्त सगळ्यालाच असली पाहिजे. मग शिक्षक म्हणल्यावर तेवढं ते काम करावं. आज या ठिकाणी लातूरकरांसाठी अतिशय आनंदाचा हर्ष उल्हासाचा दिवस आहे की आपल्या लातूरला सहकार भवनाची टुमदार अशी इमारत ज्याचं नाव सहकार संकुल असं राहणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे स्नेही सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब आपला माणूस पंक्तीमध्ये वाढायला असल्यावर न मागता एक बुंदीचा लाडू जास्तीचा आपल्या ताटात पडत असतो. तसे आपले सहकार मंत्री हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी खुर्चीवरती बसले आणि मग त्यांनी लातूरकरांसाठी काय दिलं असं पत्रकार उद्या प्रश्न विचारू शकतात आणि म्हणून साठी त्यांनी अतिशय कल्पकतेनं आपल्या शहरामध्ये जी काही वेगवेगळ्या ठिकाणी सहकाराची जवळपास 11 कार्यालय होती त्या 11 कार्यालयाचं एकच सहकार संकुल करावं या उद्देशानं जी भेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र या राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब आपल्या महापौर सन्माननीय जयश्रीताई सोनकांबळेताई यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जरी माहितीचा कार्यक्रम असला तरी सुद्धा गेलं तर काय होईल न गेलं तर काय होईल अशी कुठलीही प्रश्न मनामध्ये न ठेवता माझ्या शहरातला कार्यक्रम आहे मी गेलं पाहिजे ही जाणीव ठेवून त्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा नामदार उषाताई पाटील आमचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानंदरावजी सुरोशे आपले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय अशोकरावजी गोविंदपूरकरजी माजी मोपर आणि या प्रभागाचे आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री विक्रांतजी गोजमगुंडेजी उपस्थित असलेले आमचे सभापती उत्तमरावजी माने त्याचबरोबर लातूर अर्बन बँकेचे आमचे तरुण चेअरमन श्री आकाशजी राठी जिल्ह्याचे विभागाचे उपनिबंधक नानासाहेबजी चव्हाण आपल्या अंबाजोगाईहून या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित झालेले पीपल्स बँकेचे चेअरमन सन्माननीय पापाजी मोदीजी त्याचबरोबर आमचे तरुण सभापती सूरजजी पाटील सुदर्शनजी मुंडे आपल्या हे ज्यांच्या नियंत्रणाखाली हे संकुल उभं राहणार आहे ते आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आपल्या विभागाच्या मुख्य अभियंता सौ रूपा राहुल मॅडम त्याचबरोबर आपले अधीक्षक अभियंता श्रीमान थोरातजी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व सहकार विभागाचे अधिकारी सर्व उपस्थित असलेली इतरही मान्यवर बांधव भगिनी सर्व आमचे पत्रकार मित्र आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र मी अधिक वेळ न घेता पुढे कार्यक्रम असल्यामुळं शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे आज ज्याची गरज आपल्या या ठिकाणी होती की सहकारामध्ये आपला जिल्हा मराठवाड्यामध्ये अग्रेसर आहे. आज मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याच्या जिल्हा बँकेची स्थिती आपण लक्षात घेतली तर सगळ्यात क्रमांक 1 वरती आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा आपलं मुख्य पीक ऊस आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा
आमच्या शेतकऱ्याचा ऊस वेळेवरती गेला पाहिजे, यासाठी हल्ली जो काही कामगारांचा प्रश्न भेडसावतोय त्याला त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी जवळपास 100 हार्वेस्टर जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज रूपानं देण्याचं काम सुद्धा आज आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केलेलं आहे. आणि त्यामध्ये आमचे संचालक सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या निर्णयांच्या सोबत असतात, याची जाणीव आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज साखर कारखाने आपल्या जिल्ह्यातले असतील किंवा सहकारी संस्था असतील, पतसंस्था असतील, बँका असतील, आपण पाहिलं की शेजारी अनेक जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामधल्या सुद्धा या पतसंस्थेनं बुडवलं, त्या पतसंस्थेनं बुडवलं, या बँकेनं हजारो कोटी रुपये बुडवले आणि आमच्या गरीब लोकांना अर्ज घेऊन सहकार मंत्र्यापर्यंत यावं लागतं आणि आमची वसुली कशी तरी करून द्या असं म्हणावं लागतं. कारण कष्टाचे मेहनतीचे घाम गाळून जे काही पैसे आमचा बिचारा शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा छोटा व्यापारी असो ते याच्यामध्ये गुंतवतो. आज आपण शेजारी बीड जिल्ह्याचं उदाहरण घेतलं, छत्रपती संभाजीनगरचं घेतलं किंवा अनेक जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय अशा असंख्य छोट्या छोट्या पतसंस्था असतील, बँका असतील, त्या ठिकाणी आमच्या कर्जदाराला असेल किंवा आमच्या सभासदाला असेल त्या ठिकाणी बुडवण्याचं काम होत आहे. परंतु आज आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या बँका आहेत, ज्या सहकारी पतसंस्था आहेत, त्या चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि याचं श्रेय सुद्धा आपल्या सर्व नेते मंडळींना त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्याची सोय व्हावी, या सगळ्यांना औरंगाबाद पुणे मुंबईला जायची गरज भासू नये, या दृष्टिकोनातून हे आज सहकार संकुल आपल्यामध्ये उभं राहतंय, याचा तुम्हाला आणि मला मनापासून आनंद आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीनं, लातूरकरांच्या वतीनं आदरणीय सहकार मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून ही इमारत आपण पाहताय, चित्र इथं लावलेलं आहे. अत्यंत सुंदर असा प्लॅन सुद्धा आमचे आर्किटेक्चर बंटी जाधव यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि योगायोगाने याचे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आमचीच भावकी काळे आहे. त्यामुळे हे काम सुद्धा जलद गतीनं, खरं म्हणजे त्यांचा सत्कार आज आम्ही घेणार नव्हतो. सत्कार तुमचा कधी घेणार? तुमचं दिलेलं काम किती वर्ष, किती आहे मुदत? 18 महिने. 17 महिने जर तुम्ही काम केलं तर आम्ही सगळेजण सत्कार करायला इथं येतो, तुमचा सत्कार करायला येतो. कारण हल्ली आपण पाहतो की 1.5 वर्ष आता कामाची मुदत आहे, पण आपण पाहतो की 2-2, 3-3 वर्ष, 10-10 वर्ष आम्हाला पाठीमागं लावून त्याची चौकशी लावून मग कुठं काम पूर्ण करून घ्यावं लागतं. पण ते काळे असल्यामुळं, भावकी असल्यामुळं ते गोरं काम करतील याच्या माझ्यामध्ये काही शंका नाहीये. त्यामुळं वेळेत, दिलेल्या वेळेत 18 महिन्यात हे संकुलाचं उद्घाटन करण्याचा योग तुमच्या सहित सगळ्यांना येवो ही पण प्रार्थना या निमित्तानं करतो. आणि क्वालिटीचं काम झालं पाहिजे एवढं पथ्य तुम्ही पाळा. त्याच्यामुळं हे काम आता आमच्या विक्रांत गोजमगुंडेंच्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं, आणि गोजमगुंडे आता तुमची जास्त जबाबदारी आहे की रोज एक चक्कर या कामाकडे मारणं आणि काम कसं चाललंय तिथं पाहणं, आणि कुठं चुकीचं होत असेल तर सहकार मंत्र्यांना फोन करणं. आणि ही शेवटी जरी वास्तू शासनाची असली तरी शेवटी ती माझ्या लातूरची आहे, माझी इमारत आहे आणि ती व्यवस्थित झाली पाहिजे. पण एखाद्या योजनेसाठी निधी मिळाला तर पुन्हा 10-20 वर्ष त्याला पुन्हा निधी मिळू शकत नाही, हे शासनाचे काही नियम असतात. त्यामुळे दिलेला निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे ही काळजी घेणं सुद्धा एक समाज कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे आणि तीही घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं ही पण सूचना मी या ठिकाणी करतो. आणि आमच्या राहुल मॅडम ह्या मुख्य अभियंता असल्यामुळं आज जरी त्या उद्घाटनाला आलेल्या असली तरी त्यांनी सुद्धा 1-2 महिन्याला चक्कर मारावी आणि काम कसं चाललंय, नसता थोरात काम कसं चाललंय, थोरात निमायचं ओके चाललंय मॅडम, तुम्ही नाही आलं तरी चालतंय, असं काही होऊ नये. कारण शेवटी आपलं नियंत्रण आमच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं, टेक्निकली सगळं आपल्याला महत्वाचं असतं. त्यामुळं त्याही दृष्टिकोनातून, आणि काळेसाहेब याचं कंपाऊंड वॉलचं प्रोव्हिजन आहे का नाही, त्याचं पहिलं काम ते करा कंपाऊंड वॉलचं. नसतं इथं साकार भवन होतंय म्हणलं की झालं सुरू कडेनी पुन्हा, असं काही होऊ नये ही पण काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी. आणि आता यायला मध्ये रस्ता नाहीये, साहेब
कुठे गेले? रस्ता नाही यायला आता. हा रस्ता इथपर्यंत डांबरी रस्ता झाला पाहिजे, ही पण काळजी आपण घ्या. ही पण सूचना या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी दयानंद सभागृहात यावं ही पण विनंती करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साकार.